हाय एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता माझ्या मोठ्या दादाकडे आले आणि हे मोठ्या दादाच्या घराच्या इथे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे आणि त्यांचं घरही खूप मोठं आहे. इथे बघा, ते आता दुसरीकडे राहायला गेलेत, म्हणजे कोल्हापूरमध्येच आहेत, पण एरिया फक्त वेगळा. आम्ही येणार आहे असं दादाला आम्ही फोन करून सांगितलं होतं, म्हणून त्यांनी आधीच स्पेशल आता मी आले म्हणून. काय बनवते ग दीदी? आणि चिकन. अरे वा, बघा आम्ही आलोय म्हणून आहे ना, त्यांच्याकडे खास मेनू आहे, चिकन पनीर. कळलं. किती चपात्या करतोय आपण? 50 आहेत का 50च्या वरती? बघा बघा, अजून एवढी घाई चालली त्यांची बघा. आणि चपाती अजून अर्ध्या झाल्यात करून आणि अजून आमची खूप मोठी फॅमिली आहे, बाहेरच्या माणसांना बोलवायलाच नको, इतकी मोठी फॅमिली आहे. आणि या दोघी बघा कशा भाजी वगैरे साफ करत होत्या आणि ती नाद दाखवते का बघ आई, काहीतरी दाखवत होती मम्मीला ती फोनमधलं. आणि कच्चंच खात बसलेली ती पापड, तिला आवडतं म्हणून. जेवण बनवून झालं आणि नंतर आम्ही टेरेसवर जेवायला आलो. एवढं भारी वाटत होतं, हवा वगैरे खूप येत होती टेरेसवर. आणि ती दीदी माझी दुसरी, ती पाणी द्यायला वगैरे उभी होती, म्हणून मी तिची मस्करी करत होते. आणि त्याच्यानंतर वेदिकाचं तर जेवण वगैरे झालं होतं, कारण ती व्हेज खाल्लं होतं तिने आणि बाकी सगळे नॉनव्हेज होते. तर इथे बघा मसाले भात वगैरे, चिकन वगैरे बनवलं होतं, पनीरची भाजी, असा मस्त असा मेनू केलेला बहिणीने. आणि ती पण हसत होती की काय चाललं आहे ह्यांचं. आणि ही मला सांगते की मी पनीर बनवलं आहे आणि दुसरं काहीतरी हा माझा दादा, मी दादाची पण ओळख करून देते, म्हणजे माझा मोठा भाऊ. तर ही त्याची मिसेस त्याच्या बाजूला बसली ती, तर ती पण माझी बहीणच आहे. माझ्या बहिणी भरपूर आहेत आणि त्या मला एवढा जीव लावतात ना. वेदिका बघा नखं खात बसले जेवण. तर कसं झालंय जेवण बाळा? माऊने कसं बनवलंय? छान बनवलंय. आणि आमची मम्मा एक जेवण बनवलं. कसं झालंय जेवण? आमच्या नंदेने बघा चपातीचं पूर्ण हेच घेतलेलं आहे. हे बघा, आणि रश्श्याचं पण घेऊन बसली आणि चिकनचं पण सगळं समोरच घेऊन बसली आपल्या. अरे बाप रे, हे काय? इथे बघा वेदिका लाजत होती, कारण तिला मी चिडवत होते की तुझं जेवण झालं तरी जयदादाच्या ताटात तू जेवायला बसली असं. तर ती म्हणते अगं आत्ते नाही, मी अशीच बसली आहे म्हणून. आणि इकडे मी माझ्या बहिणीची पनीर तू बनवले का? छान केलंय, छान केलंय. ए तू काय बनवलं दीदी? ओय कवी दीदी, काय बनवलं तू? जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त आम्ही गाण्याच्या भेंड्याने खेळलो आणि नंतर आराम केला, कारण मला दुसऱ्या मोठ्या दीदीकडे पण दुसऱ्या दिवशी जायचं होतं, तर त्याचीही तयारी करायची होती मला. आणि मी माझ्या बहिणीकडे पण जाणार आहे आणि तसंच महालक्ष्मीला पण जाणार आहे. आजचा दिवस पूर्ण इथे बघा आम्हाला दादा घेऊन जायला आलेले बाईकवरून. त्यांच्या बाईकवरून आम्ही गेलो मोठ्या दीदीकडे. तर थोडंसं रस्ता आमचा चुकला की नक्की पुढच्या गल्लीला आहे, म्हणजे 2-3 असे तिथे कॉलनी आहेत. तर कोणत्या कॉलनीमध्ये नक्की जायचं हेच समजत नव्हतं. तरी पण दादांनी व्यवस्थित त्यांच्या घरापर्यंत पोचवलं आम्हाला. हे आमच्या सर्वात मोठ्या मामांचं घर आहे. तर त्यांचं पण घर खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आणि ते बघा वेदिका बसली आहे. ते नंतर मग स्वराज पण इकडे तिकडे त्याचं चालू झालं. नंतर दीदीने ना जेवण वगैरे झाल्यानंतर आईस्क्रीम आणलेला स्वराजसाठी, म्हणजे स्वराज म्हणजे सगळ्यांसाठीच आणलेला तिने. तर स्वराजचा फेवरेट आईस्क्रीम. मग स्वराज बोलतो माझा आवडता आईस्क्रीम आहे. काय खातोय तू? कोणता? इकडे बघून बोल. अमूलवाला तुझा फेवरेट आहे का? तिथून आम्ही नंतर निघालो, कारण आम्हाला दुसरीकडे जाण्याचा प्लॅन होता आमचा. आता आम्ही बाहेर चाललो आहोत. हां, कुठे ते तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करतेच. स्वराज पण रेडी झाला आहे.
इथे बघा मी माझ्या नंदेची मस्करी करत होते की ही प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणजे गावी गेल्यानंतर दिसतेच ती, तर ती. आणि ही पिंक ड्रेसची माझी दीदी आहे आणि ही वेदिका. तुम्हाला तर आता माहिती. आम्ही रंकाळ्याला चाललो होतो आणि जाता जाता इथे बघा गणपती मंदिर लागलं छोटंसं, तर तिथे दर्शन वगैरे घेतलं आम्ही. छान दर्शन झालं कारण त्या दिवशी संकष्टी होती. फायनली आम्ही रंकाळ्याला पोचलो आणि बघा हा मस्त आमचा कोल्हापूरचा रंकाळा तलाव. खूप भारी वाटतं इकडे. आणि त्याच्यानंतर ह्या बघा दोघी लहान झाल्या, मामी भाची दोघी जणी खेळतात. त्यानंतर वेदिका स्वराजबरोबर खेळायला लागली कारण माझ्या दुसऱ्या बहिणी यायच्या होत्या. त्यांची वाट बघत बघत थोडासा टाईमपास केला. आणि या दोघींचं बघा रॅम्प वॉक चालला. ही माझी आत्या, ही पण खूप एन्जॉय करते. तिच्यामुळे खरं तर आमची ही छोटीशी पिकनिक अशी खूप छान झाली कारण ती खूप ॲक्टिव्ह आहे. माईचा लाडका स्वराज इथे बघा, त्याला पण माईबरोबर रॅम्प वॉक करायचं होतं. बोलतो माई चल, मला पण करायचं आहे गो तुझ्याबरोबर रॅम्प वॉक, असं बोलत होता. नंतर इथे स्वराजला गाडीमध्ये बसायचं होतं. त्याचं कुठेही गेलं तरी ही गाडी फेवरेट आहे त्याची, मग तो बसतोच, एन्जॉय करतो त्याच्यामध्ये. बघा नंतर माझ्या सर्व बहिणी आल्या, ह्यांचाच आम्ही वेट करत बसलेलो तिथे. वेदिका एकटीच पापड खाते. बस ना आता. वेदिका, साक्षी, आरतीताई, गुंजन, मोठ्या जाबाई. पुढाच घेऊन बसली ती पण बघ पॉपकॉर्न. ठसका लागला व तिला ठसका लागला. थोडंसं स्नॅक खाऊन झाल्यानंतर आहे ना, इथे कोणता तरी टाईमपास पिक्चरमधला वाटतं ते डायलॉगचं प्रॅक्टिस, म्हणजे असंच एक रील्स बनवायचं होतं त्यांना, तर ते बनवलं आहे. बघा त्यांची मज्जा कशी करतात. ते झाल्यानंतर आम्हाला बोटीमध्ये बसायचं होतं. हे बघा व्ह्यू बघा, तर बोटीमध्ये आम्ही बसलो. खूप मज्जा आली बोटीमध्ये खरं तर. आणि त्याच्यामध्ये काही जणी घाबरत होत्या म्हणून शांत होत्या, म्हणजे माझी भाची गुंजन ती थोडीशी घाबरली होती म्हणून शांत. आणि ही पण दिदी माझी शुभांगी दिदी, तीसुद्धा खूप घाबरती, ते येणारच नव्हती खरं तर, पण जबरदस्ती तिला पाठवून दिलं होतं माझ्या मोठ्या दादाने. आणि आमची आत्या बघा कशी, ती खूप एन्जॉय करते. तिला ना एवढं आत्या आमची कोणत्याही गोष्टीला लाजत नाही. तिला भारी वाटतं सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला. म्हणजे ती म्हणते की आयुष्यात एकदम हसत राहायचं, मस्त एन्जॉय करत राहायचं, बस बाकी काही नाही. काय घेऊन जायचं आपल्याला, सगळ्या गोष्टी इथेच ठेवून जायचं आहेत. आनंद आपल्याबरोबर जे आहे ते क्षण आनंदाने घालवायचं, असं तिचं मत असतं. त्यानंतर आमची श्रीषा खूप भारी डान्स करते बघा. आता तिचा डान्स हा छान, तिला पण एवढी मज्जा येत होती ना खरंच. आई तिची घाबरलेली पूर्ण बोटीत बसायला, पण ती बघा खूप मज्जा करत होती. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे केला आणि खूप लेट झाला होता आम्हाला घरी जायला, तर आम्ही नंतर घरी गेलो. तर पुढे मी फोटो शेअर केलेले आहेत, तर तुम्ही बघाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.